सर्वांना जय येशू। आज आपण 7वा धडा शिकणार आहोत। तर आपल्या धड्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया। हे पित्या परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि स्तुती करतो। तुम्ही आपल्या पुत्राला आमच्या तारणासाठी पाठवले, म्हणून आम्ही तुमचे आभारी आहोत। हे प्रभू देवा, आमचे मुक्तिदाता परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या मुक्तीसाठी आपले प्राण अर्पण केले। धन्यवाद प्रभू येशू। हे पवित्र आत्मा परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो, तुम्ही नेहमी आम्हाला वचनाद्वारे प्रेरित करीत असता आणि चांगल्या मार्गावर चालण्यासाठी आमचे सहाय्यक बनता, म्हणून आम्ही धन्यवाद देतो। हे त्रिएक परमेश्वरा, आज आम्ही जे काही शिकणार आहोत ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार जगण्यासाठी आम्हा सर्वांवर कृपा करा। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आज आपण 7वा धडा शिकत आहोत, प्रेषितीय कार्यांची साधने। प्रेषितीय कार्यांची साधने। आता आपण बघूया आपली ख्रिस्त सभा आपल्याला या पाठातून काय शिकवते। येशूच्या प्रेषितीय कार्याबद्दल शुभवर्तमानकार अशा प्रकारे वर्णन करतात। मग तो सकाळी मोठ्या पहाटेच उठून बाहेर गेला व रानात जाऊन तिथे त्यांनी प्रार्थना केली। तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत होते। तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत। तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहोत। हे आपण बघतो आहोत संत मार्क शुभवर्तमान अध्याय 1:35 ते 38 मध्ये। येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरे करीत गलिलाभर फिरत राहिला। हे वचन आपण बघतो आहोत संत मत्ती शुभवर्तमान अध्याय 4:23 मध्ये। तर मुलांनो, इथे आपण बघतो आहोत की प्रभू येशूचा एकच उद्देश होता की त्याने एका उद्देशाने निघाले होते की गलिलाच्या प्रांतामध्ये ते जाऊन तिथे सर्वांना उपदेश द्यावे, म्हणून ते निघाले आणि रोग्यांना बरे केले आणि दुःखियांना सांत्वना देत ते गलिलीभर फिरले। कळले मुलांनो? येशूचे प्रेषितीय कार्य हेच ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्याचा आधार आणि आदर्श आहे। कळले मुलांनो? येशूचे प्रेषितीय कार्य हेच ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्याचा आधार आणि आदर्श आहे। जास्तीत जास्त काळापर्यंत पित्याशी प्रार्थना करीत येशूने आपल्यासाठी आवश्यक शक्ती प्राप्त केली। येशूने आपल्यासाठी आवश्यक शक्ती प्राप्त केली। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याने शुभवर्तमानाची घोषणा केली। ते सर्वांचे भले करीत फिरत राहिले। ते सर्वांचे भले करीत फिरत राहिले। त्यांच्या दुःखभोग आणि क्रूसावरील मृत्यू त्यांच्या संपूर्ण प्रेषितीय कार्याची पूर्णता होती। त्यांच्या दुःखभोग आणि क्रूसावरील मृत्यू त्यांच्या संपूर्ण प्रेषितीय कार्याची पूर्णता होती। ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्याचा उद्देश शुभवर्तमान घोषणाद्वारा देवाचे राज्य जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरविणे होय। लोकांनी तारण प्राप्त करावे आणि सत्याला ओळखावे हीच ईश्वरीय इच्छा आहे। लोकांनी तारण प्राप्त करावे आणि सत्याला ओळखावे हीच ईश्वरीय इच्छा आहे प्रेषितीय कार्याचा मुख्य आधार। प्रार्थना, वचनाची घोषणा, सेवा आणि दुःखभोगद्वारा ख्रिस्त सभा हे कर्तव्य पूर्ण करते। ख्रिस्त सभा हे सर्व कर्तव्य कशा प्रकारे पूर्ण करते?
प्रार्थना, वचनाची घोषणा, सेवा आणि दुःखभोग द्वारा ख्रिस्त सभा हे कार्य पूर्ण करते. जे या मार्गाने अनेकांना ईश्वराकडे घेऊन आले, येशूकडे घेऊन आले, त्या संतगणाची कार्य ख्रिस्त सभेच्या लेकरांसाठी प्रेरणादायक ठरली. कळले मुलांनो? त्या सर्व संतगणांची कार्य. आता आपण प्रार्थनाद्वारे प्रेषिताई हा मुद्दा बघूया. प्रार्थनाद्वारे प्रेषिताई ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्यामध्ये महत्वपूर्ण आहे. प्रार्थनाद्वारा प्रेषिताई ख्रिस्त सभेच्या प्रेषिताई कार्यामध्ये महत्वपूर्ण आहे. प्रार्थनाद्वारे प्रेषिताई ख्रिस्त सभा हे ओळखते आणि तिला अनुभव सुद्धा आहे की मध्यस्थ प्रार्थनाद्वारा अनेकांना पश्चातापाकडे आणू शकते. मध्यस्थ प्रार्थनाद्वारा अनेकांना पश्चातापाकडे आणू शकते आणि त्यांना आत्मशक्ती प्राप्त करून देऊ शकते. प्रभू येशूने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली. प्रभू येशूने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली आणि त्यांना शक्ती प्रदान केली. त्यांचे अनुसरण करीत आदिम ख्रिस्त सभा शुभवर्तमानाची घोषणा करणारे आणि शुभवर्तमानाप्रती दुःख सहन करण्यासाठी प्रार्थना करू लागले. उघडपणे शुभवर्तमान घोषणा करताना अडथळा आल्यानंतर आणि वचन घोषणा केल्यामुळे प्रेषित आणि शिष्य लोक बंदीगृहामध्ये टाकल्यानंतर सर्व ख्रिस्त सभा मिळून प्रार्थनेला शरण घेतले. सर्व ख्रिस्त सभा मिळून प्रार्थनेला शरण गेले. हे आपण बघतो आहोत प्रेरित कृत्यामध्ये अध्याय 4 23 ते 31 मध्ये. कळले मुलांनो? कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण प्रार्थनेचे प्रेषिताई कार्य अवश्य करू शकतो. यात लिसिवची संत तेरेसा आपल्यासाठी आदर्श आहे. जेव्हा फ्रान्सिनी नामक गुन्हेगाराला प्राणदंडाची आज्ञा फरमावली होती, संत तेरेसाने मन लावून प्रार्थना केली. फलस्वरूप मृत्यूपूर्वी फ्रान्सीने पश्चाताप केला आणि परमेश्वरासोबत त्याच्या समेट झाला. संत तेरेसाच्या प्रार्थनेमध्ये देवाला जवळून न्याहाळण्याची आणि प्रेम करण्याची एक संवाद शैली होती. त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष घातले की एक लहानसे पाप करून देखील देवासोबत आपला संबंध आणि त्याची मित्रता नष्ट होऊ नये. संत तेरेसाने आपले सारे दुःख संकट धर्मप्रचाराप्रती समर्पित केले. तिला सर्व जगभरात शुभवर्तमान संदेश पोहोचवायचा होता. सर्व जगभरात शुभवर्तमान संदेश पसरवायचा होता. रुग्णशय्येवर असताना सुद्धा संपूर्ण जगाच्या मन परिवर्तनासाठी प्रार्थना करीत होती. जिला अखिल जगाची मिशनरी व्हायची इच्छा होती. त्या तेरेसाला 19 ते 27 मध्ये जगभरातील प्रेषिताई कार्याची मध्यस्थ संत म्हणून घोषित केले गेले. आशियातील आम ख्रिस्तियांच्या सर्वापेक्षा मोठा असलेला समूह संत पुष्पा मिशन संघ स्वर्गीय मध्यस्थता देखील संत तेरेसा आहे. कळले मुलांना? आता आपण संत एओप्रासियाच्या जीवनाबद्दल ऐकूया. संत एओप्रासिया कार्मल धर्मसंघात सदस्य होती. तिने प्रार्थनेला जीवनातील केंद्रबिंदू मानला. लोक तिला प्रार्थनेची आई म्हणत होते. ती रात्रंदिवस मंदिरामध्ये बसून प्रार्थना आणि जपमाला जपत होती. ती रात्रंदिवस मंदिरामध्ये बसून प्रार्थना आणि जपमाला जपत होती. या समर्पित मातेच्या प्रार्थना हेच मुख्य भोजन होते. कामकाजात व्यस्त असताना सुद्धा तिच्या अंतरात्मा
प्रार्थनेमध्ये लीन होता. अंतरात्मा प्रार्थनेमध्ये लीन होता. संत एवप्रास्याच्या जीवन या गोष्टीची साक्ष देते की प्रार्थना आणि मननचिंतन आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे वाढण्यासाठी फारच मदतगार ठरते. 1982 21 ऑगस्टला ती पुण्य समर्पित स्वर्गीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी बोलावली गेली. 3 डिसेंबर 2006 पापा बेनेडिक्ट 16 यांनी तिला धन्य घोषित केले. कळले मुलांनो? तर आपण बघितलो संत तेरेसा आणि संत एवप्रासिया हे दोघे प्रार्थनाला खूप महत्व दिले. कळले मुलांनो? आता आपण बघूया वचन घोषणाद्वारा प्रेषित आहे. वचन घोषणाद्वारा प्रेषित आहे हा मुद्दा बघूया. शुभवर्तमान घोषणा सर्वात महत्वपूर्ण प्रेषिताई कार्य आहे. शुभवर्तमान घोषणा सर्वात महत्वपूर्ण प्रेषिताई कार्य आहे. कारण वचन घोषणाद्वाराच आपण येशू ख्रिस्ताला ओळखू शकतो आणि दैविक राज्याच्या रहस्याला समजू शकतो. जसे प्रेषित संत पौल म्हणतात, जर ऐकले नसेल तर विश्वास कसा धराल? जर ऐकले नसेल तर विश्वास कसा धराल? आणि जर घोषणा केली नसेल तर कसे ऐकणार? वास्तविकता शुभवर्तमानाची घोषणा ख्रिस्त सभेचे हाक आणि कर्तव्य आहे. शुभवर्तमानाची घोषणा ख्रिस्त सभेची हाक आणि कर्तव्य आहे. सर्व प्रेषितगण वचनाचे सशक्त उद्घोषक होते. सर्व प्रेषितगण वचनाचे सशक्त उद्घोषक होते. अनेक संत शुभवर्तमान घोषणाद्वारा प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनले. अनेक संत शुभवर्तमान घोषणाद्वारा प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनले. संत चावरा कुर्याकोस एलियास आणि धन्य तेवर परमबील पुण्याचन यांनी जगाला हे करून दाखविले की आपण कामकाजामध्ये वचनाची घोषणा कार्यान्वित करू शकतो. धर्माध्यक्षाच्या आणि त्यासोबत आपले गुरुजन आणि आचार्यांच्या परवानगीने माननीय फादर पोरुकरा आणि माननीय आचार्य पालक्कल यांच्यासोबत ख्रिस्त सभेच्या नूतनीकरणासाठी संत चावरा कुर्याकोसने 2 नवीन संन्यास समुदायाची स्थापना केली. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. तसेही ते सिरो मलबार ख्रिस्त सभेचे प्रातिधर्माध्यक्ष होते. आपल्या त्या अधिकाराचा उपयोग करीत त्यांनी देवळाजवळ शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. कुटुंबामध्ये ख्रिस्तीय संदेश पोहोचविण्यासाठी माध्यमाचे महत्त्वपूर्ण योगदान समजून त्यांनी मुद्रणालयाची स्थापना करण्यास लक्ष दिले. सन 1844 मध्ये त्यांनी मान्नानम इथे एका मुद्रणालयाची सुरुवात केली. केंटकारी इथे त्यांनी एक अनाथालय सुरू केले जे निराश्रित लोकांचे संरक्षण क्षेत्रात प्रथम उगम होते. त्यांनी पॅरिसमध्ये आध्यात्मिक साधनेचे आयोजन करून आणि पवित्र बलिदानामध्ये शुभवर्तमान वाचनानंतर संदेश देत वचन घोषणा केली. 3 जानेवारीला 1871 ह्या कर्मरोगीचा स्वर्गवास झाला, ज्यांनी वचन घोषणेकरिता अनेक उपाय अवलंबित केले. 8 फेब्रुवारी 1986 संत पापा जॉन पॉल द्वितीयने ह्यास धन्य म्हणून आणि 23 नोव्हेंबर 2014 पापा फ्रान्सिस यांनी त्याला संत म्हणून घोषित केले. कळले मुलांनो? आता आपण बघूया समाजातील तिरस्कृत दलित लोकांच्या प्रगतीसाठी
तेवर परमबीर कुंजाचनने आपले जीवन समर्पित केले. ते एक पल्ली पुरोहित होते. त्यांनी 5,000 लोकांपेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन त्यांना ख्रिस्त सभेचे सदस्य बनविले. ते त्यांना माझी लेकरे म्हणत होते. आणि 16 ऑक्टोबर 1973 ते स्वर्गीय पुरस्कारासाठी बोलावले गेले. 30 एप्रिल 2006 पापा बेनेडिक्ट 16व्यांनी त्यांना धन्य घोषित केले. तर मुलांना आता आपण बघितलो प्रार्थनाद्वारे प्रेषित आहे आणि वचन घोषणाद्वारे प्रेषित आहे. यामध्ये ह्या सर्व संतांनी आपले जीवन प्रार्थनाद्वारे आणि वचन घोषणेद्वारे आपले जीवन समर्पित केले आणि खूप लोकांना प्रभू येशूकडे आणले. म्हणून आपण या संतांना आपले आदर्श समजून जशा प्रकारे ते वचनासाठी येशूसाठी जगले, आपण सुद्धा तसे जगण्यासाठी प्रयत्न करूया. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी एक गृहपाठ देते. आधुनिक काळात लोकधर्मी कोणकोणत्या माध्यमाने घोषणा करू शकतात या विषयावर एक अहवाल तयार करा. कळले मुलांनो? आधुनिक काळात लोकधर्मी लोक कोणकोणत्या माध्यमाने घोषणा करू शकतात या विषयावर एक अहवाल तयार करा. कळले मुलांनो? तुम्हाला मी एक ईश वचन देते, ते तुम्ही वाचून काढा आणि त्यावर मननचिंतन करा. ते आहे संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 18 1-5. कळले मुलांनो? आज आपण 7व्या धड्याचा पहिला भाग शिकलो आहोत. तर आज आपण आपल्या धर्मशिक्षणाची समाप्ती एका प्रार्थनेद्वारे करूया. हे प्रभू येशू, संतांनी आम्हाला प्रार्थनेद्वारे प्रेषिताई आणि वचन घोषणाद्वारे प्रेषिताई या विषयावर आणि या संतांनी आम्हाला शिकविले की आपण प्रार्थनेद्वारे आणि वचन घोषणाद्वारे आत्म्यांची रक्षा करू शकतो. हे प्रभुदेवा, आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याची कृपेने भरून दे, जेणेकरून आम्ही सुद्धा लोकांसाठी प्रार्थना करावे आणि वचन घोषणा करण्याची संधी शोधून वचन घोषणा करावी. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मुलांनो, सर्वांना जय येशू.